नमस्कार. कृषी विज्ञान केंद्राच्या KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओ अंतर्गत आज भारतीय संविधान खरं तर प्रत्येकापर्यंत पोहोचलेले आहे, पण याबद्दल अधिक जनजागृती करत असताना प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींसोबत आज भारतीय संविधान या विषयावर हा विशेष कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, तुमच्या मनामध्ये संविधानाबद्दल असणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला देणार आहेत तुमच्याच प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या सगळ्यांच्या लाडक्या मुख्याध्यापिका प्रिन्सिपल माननीय सरोदे मॅडम. एकदा सरोदे मॅडम साठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या माजी प्रिन्सिपल तथा कॅम्पस डायरेक्टर सरोदे मॅडम आपल्याला संविधानाबद्दल सर्वप्रथम मार्गदर्शन करतील आणि तदनंतर तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये असणाऱ्या संविधानाबद्दलच्या वेगवेगळ्या प्रश्नांची तुम्हाला सविस्तर उत्तरही मिळणार आहेत. तर मग आपण तयार आहात सगळ्याजणी? नमस्कार विद्यार्थिनी. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो, वावरतो. प्रत्येक भारतीय नागरिकाला अनेक प्रकारचे स्वातंत्र्य आणि अधिकार आहेत, त्याचा आपण उपभोग घेतो. ही सर्व स्वातंत्र्य आणि अधिकार आपल्याला कसे मिळाले, कुणी दिली, यासाठीच आपण संविधानाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान लिहून पूर्ण झाले, परंतु त्याची अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950 रोजी. मग तुमच्या मनात साहजिकच प्रश्न येईल की जर संविधान लिहून पूर्ण झाले 1949 ला, तर अंमलबजावणी का 1950 ला? तर विद्यार्थिनींनो, त्यामागेही एक कारण आहे. 150 वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं. त्यावेळी वेळोवेळी भारतीय जनतेने, स्वातंत्र्य सैनिकांनी, देशभक्तांनी, गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी लढे दिले, सत्याग्रह केले, चळवळी केल्या, आंदोलनं केली. त्यातलीच एक चळवळ म्हणजे सविनय कायदे भंगाची चळवळ. 1930 साली लाहोर या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं आणि त्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी जनतेला उद्देशून भाषण केलं. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आता आपण इंग्रजांकडे कुठल्याही प्रकारचं वसाहतीच्या दर्जाचं स्वातंत्र्य न मागता आता आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे. आणि ती पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली कोट्यावधी जनतेच्या मुखातून 26 जानेवारी 1930 या दिवशी. आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्याचं संविधान तयार झालं, ते संविधान अंमलात आणण्यासाठी 26 जानेवारी हाच दिवस निवडला. हे त्यामागील कारण आहे. आपल्यावर इंग्रजांनी अनेक वर्ष राज्य केले. स्वातंत्र्यापूर्वीच म्हणजे 1946 पासूनच भारतीयांनी स्वतःचं संविधान स्वतः तयार करावं यासाठी इंग्रजांनी आग्रह धरला. 1946 ला संविधान समितीची स्थापना झाली. त्यामध्ये मुख्य समित्या आणि उपसमित्या. संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली, तर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. आणि आंबेडकरांनी अथक परिश्रम करून 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान आपलं अंमलात आलेलं आहे. आता या संविधानाविषयी तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील, तुम्ही संविधानाचा अभ्यास केलेला आहे, नागरिक शास्त्रामधून तुम्हीही शिकता आहात, तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही निसंकोचपणे विचारायला हरकत नाही.
संविधानाविषयी काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही मोकळेपणाने विचारू शकता. मॅडम, संविधानाचा नेमका अर्थ काय आहे? त्या नियमावलींचा संग्रह, म्हणजेच असा दस्तऐवज की त्या दस्तऐवजाचा अभ्यास करून घटक राज्य आणि केंद्र सरकार यांचा राज्यकारभार सुरळीतपणे चालू शकतो. त्यालाच आपण संविधान असे म्हणतो. कोण विचारणार? संविधान निर्मितीची आवश्यकता. एक एक थांब. हां, बोल. संविधान निर्मितीची आवश्यकता कशापासून सुरू झाली? संविधान निर्मितीची आवश्यकता केव्हापासून सुरू झाली? संविधान निर्मितीची आवश्यकता केव्हा भासली? एकदा थांब. मॅडम आलं. हां. मॅडम, संविधान निर्मितीची आवश्यकता केव्हापासून भासली? ची आवश्यकता का भासली? छान प्रश्न विचारला. छान प्रश्न विचारलास. फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण सर्वच जाणतो की 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं आणि आता 1946 मध्ये इंग्रज सरकारने घोषणा केली की जून 2048 नंतर आम्ही भारत सोडून जाणार आहोत. मग भारताचा राज्यकारभार कसा करायचा, त्यासाठी कोणते नियम, कोणते मार्गदर्शक तत्व याची आवश्यकता आहे. यासाठी राज्यकारभार करण्याच्या सोयीसाठी किंवा उत्कृष्टपणे राज्यकारभार करण्यासाठी जी मार्गदर्शक तत्वे असावीत, त्यासाठी भारताची स्वतंत्र राज्यघटना किंवा संविधान असावे असे भारतीय नेत्यांना वाटले, तसेच इंग्रजांनाही वाटले आणि म्हणूनच भारताचे संविधान तयार करण्याची आपल्याला आवश्यकता भासली आणि संविधान समितीची निवड होऊन संविधान तयार करण्याचं काम सुरूही झालं. त्या संविधान समितीनं 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस सतत परिश्रम घेऊन भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरून भारतासाठी, भारतात वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे प्रांत, भौगोलिक विविधता, नैसर्गिक विविधता अशा सर्व घटकांना लागू होईल असे संविधान तयार करण्याचं काम हाती घेतलं आणि ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण केले. मॅडम, संविधान सभेत एकूण किती सदस्य होते? छान प्रश्न विचारलास. 1946 मध्ये संविधान सभेसाठी ज्या निवडणुका झालेल्या आहेत ते ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रांत, संस्थाने आणि कमिशनरच्या ताब्यातील प्रांत अशा सर्व प्रांतातून 299 सदस्य निवडण्याचे ठरले आणि त्यासाठी या निवडणुका झालेल्या आहेत. यामध्ये पुरुष होते, स्त्रियाही होत्या, विविध जाती धर्माच्या सदस्यांना प्राधान्य देण्यात आले होते. संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागलेला आहे. आणि गंमत म्हणजे तेव्हा जे संविधान लिहिलं गेलं ते आजच्या सारखं प्रिंटेड नव्हतं, हस्तलिखित संविधान लिहिलेलं आहे. त्यावेळी बिहारी नारायण रायजादा या व्यक्तीला कॅलिग्राफी लिपी अवगत होती आणि त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरामध्ये हे संविधान लिहिलं. हे संविधान पूर्ण करण्यासाठी, म्हणजे लिहून पूर्ण करण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी लागला. त्यासाठी पेन आणि शाईचा वापर केला जायचा. संविधान लिहिण्यासाठी जवळजवळ 303 पेन वापरण्यात आले आणि 254 दौत
शाई वापरण्यात आली. एवढं हे प्रदीर्घ संविधान हस्तलिखित स्वरूपामध्ये उपलब्ध झालेलं आहे. आणखी कुणाला काही प्रश्न? मॅडम, मूळ संविधानात कालपरत्वे काही बदल झाला असेल का? हो. ज्यावेळी संविधान लिहून पूर्ण झाले, हे जगातील सर्वात प्रदीर्घ लिखित स्वरूपाचे संविधान होते. मूळ संविधानामध्ये 395 कलमे आणि 8 अनुच्छेद किंवा परिशिष्टे होते. परंतु आज जर आपण आपलं संविधान पाहिलं तर आजच्या संविधानामध्ये 465 अनुच्छेद, 12 अनुसूची आणि हे संविधान 25 भागांमध्ये विभागलेले आहे. याचाच अर्थ असा की कालपरत्वे त्यामध्ये पाहिजे तसा बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे आणि तो बदल करण्यात आलेला आहे. मॅडम, 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून का साजरा करण्यात येतो? हा दिवस संविधान दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. त्याचं कारण असं की प्रदीर्घ कालावधीनंतर 1946 पासून संविधान समितीने भारतभर फिरून वेगवेगळ्या देशांच्या संविधानाचा अभ्यास करून आपल्या देशातील जनतेला जे योग्य आहे ते घेऊन लिखित स्वरूपाचे संविधान तयार केले आणि ते लिहून पूर्ण झाले 26 नोव्हेंबर 1949 रोजी. ते आपल्या संविधान समितीने त्या दिवशी स्वीकारले, म्हणून तो दिवस आपण भारतभर संविधान दिन म्हणून साजरा करतो. आणखी काही प्रश्न? मॅडम, माझा प्रश्न असा आहे की प्रौढ मताधिकार म्हणजे काय? हा प्रश्न आहे. आणि लोकशाहीची व्याख्या अब्राहम लिंकन यांनी अशी केलेली आहे की लोकांसाठी लोकांनी चालवलेले लोकराज्य. म्हणजेच लोकशाहीमध्ये सर्व अधिकार कोणाकडे असतात? जनतेकडे, म्हणजेच लोकांकडे असतात आणि लोकांनीच आपले प्रतिनिधी निवडून द्यायचे असतात. दर 5 वर्षांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतात. या निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्रौढांना असतो. मग प्रौढ कुणाला म्हणायचे? तर ज्या व्यक्तीला विचार करण्यात चांगलं काय वाईट काय हा सतसत विचार करण्याची प्रवृत्ती ज्याची प्रगल्भ झालेली असते त्या व्यक्तीला आपण प्रौढ म्हणतो. आणि आपल्या देशामध्ये 18 वर्ष वय पूर्ण असलेल्या व्यक्तीस मतदानाचा अधिकार आहे. मग तो कुणीही असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणतीही भाषा बोलणारा असो, कोणताच भेदभाव न करता 18 वर्ष वय पूर्ण असलेल्या प्रत्येक नागरिकास, प्रत्येक व्यक्तीस मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. त्यालाच प्रौढ मताधिकार असे म्हणतात. मॅडम, भारतीय राज्यघटनेवर इतर राज्यघटनेचा प्रभाव पडलेला आहे. छान प्रश्न विचारला. भारताची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले त्यावेळी जगातील इतर देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास आपल्या घटनाकारांनी केलेला आहे. त्यामध्ये इंग्लंड असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, स्वित्झर्लंड अशा अनेक देशांच्या राज्यघटनेचा प्रभाव आपल्या देशाच्या राज्यघटनेवर पडलेला आहे. म्हणजे त्या देशांची राज्यघटना तशीच्या तशी आपण स्वीकारलेली नाही, तर आपल्या देशाला लागू होईल आपल्या देशातील राजकीय, भौगोलिक, आर्थिक परिस्थिती, या परिस्थितीला जी उपयोगी पडेल अशी तत्वे
त्या राज्यघटनेतून काही फेरफार करून बदल करून आपण स्वीकारलेली नक्कीच आहे. त्यामध्ये उदाहरणच द्यायचं तर इंग्लंडची राज्यघटना. आपल्या राज्यघटनेवर सर्वात जास्त प्रभाव पडलाय तो इंग्रजांच्या राज्यघटनेचा. कारण मुळात इंग्रजांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं. त्यावेळी भारतीयांना हप्त्याने स्वातंत्र्य देण्यासाठी इंग्रजांनी वेळोवेळी कायदे केलेले आहेत. 1909चा मोर्ले-मेंटो सुधारणा कायदा असेल, 1919चा मॉन्टेग्यू-जेम्स कोड सुधारणा कायदा असेल किंवा 1943 साली त्रिमंत्री योजना, 1946 सालची त्रिमंत्री योजना असेल. अशा वेगवेगळ्या कायद्यांनी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य थोडे हप्त्याने स्वातंत्र्य दिले. पण आपल्या राज्यघटनेवर सर्वात जास्त प्रभाव पडला तो 1935च्या कायद्याचा. 1935च्या कायद्यानुसार इंग्रजांनी भारताला प्रांतिक स्वायत्तता देण्याचे मान्य केले आणि त्या कायद्यात ज्या तरतुदी होत्या त्या आपल्या राज्यघटनेमध्ये 395 कलम आहेत. त्यातली जवळजवळ 250 कलम 1935च्या कायद्यातील आहे. म्हणजे इंग्रजांच्या राज्यघटनेचा आपल्या देशातील राज्यघटनेवर खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. ती कलम सुद्धा जशीच्या तशी न स्वीकारता त्यात बदल करून स्वीकारलेला आहे. त्याचबरोबर अमेरिकेची राज्यघटना असेल, अमेरिकेच्या राज्यघटनेची जी संसदीय लोकशाही पद्धत आहे ती आपण स्वीकारलेली आहे. न्यायालयीन पुनर्विलोकनाचा जो अधिकार आहे तो आपण स्वीकारलेला आहे. कॅनडाची राज्यघटना जी आहे, कॅनडामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं सल्लात्मक अधिकार क्षेत्र ते आपण स्वीकारलेलं आहे. ऑस्ट्रेलियाची जी राज्यघटना आहे त्यामध्ये दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही तरतूद आहे ती आपण राज्यघटनेने स्वीकारलेली आहे. जर्मनीच्या राज्यघटनेमध्ये आणीबाणीच्या परिस्थितीचा उल्लेख आहे आणि ते तत्व आपल्या भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेलं आहे. फ्रान्स पासून आपण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आपल्या घटनेच्या प्रास्ताविकातच ही तत्वे आहेत ती आपण फ्रान्सकडनं स्वीकारलेली आहेत. आयर्लंड कडून आपल्या राज्यघटनेमध्ये शेवटी नीती निर्देशक तत्वे जी आहेत ती आपण आयर्लंड कडून स्वीकारलेली आहेत. अशा अनेक देशांच्या राज्यघटनेकडून जी भारतासाठी महत्वाची होती ती तत्वे आपण स्वीकारली आहेत आणि त्याचा राज्यघटनेमध्ये समावेशही केलेला आहे. आणखी कुणाला काही प्रश्न? घटनेमध्ये दुरुस्ती करता येते का? ती कशा प्रकारे? फार छान प्रश्न. भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण झाली, त्या अनुषंगाने आपला राज्यकारभारही सुरू झाला. परंतु या घटनेला आता 70-75 वर्ष उठून गेली. मग त्यावेळची परिस्थिती, सामाजिक परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल, राजकीय परिस्थिती असेल, ती 70 वर्षानंतर तीच राहिली नाही, ती बदलली. आणि म्हणून राज्यघटनेमध्ये सुद्धा परिस्थितीनुसार बदल करण्यात आलेला आहे आणि तो बदल करण्याचा अधिकार आपल्या राज्यघटनेनंच आपल्याला दिलेला आहे. राज्यघटनेतील 368 जे कलम आहे त्या कलमानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा आपल्याला अधिकार मिळालेला आहे. एखादं कलम, एखादा परिच्छेद जर बदलायचा असेल तर त्यासाठी एक पद्धत आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे जे सदस्य असतात की ज्यांना आपण खासदार म्हणतो, त्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांचं बहुमत आणि उपस्थित सदस्यांचं 2/3 बहुमत आवश्यक असतं राज्यघटनेमध्ये बदल करण्यासाठी. अशा प्रकारे राज्यघटनेमध्ये अनेक वेळा बदल करण्यात आलेले आहेत आणि काळानुरूप राज्यघटना तयार करण्यात आलेली आहे.
भारतावर 150 वर्ष राज्य केले, तर मग त्यांच्या राज्यघटनेचा ते आहेत. परंतु आपण जरी संसदीय लोकशाही स्वीकारली आहे, पण ती ब्रिटिशांप्रमाणे नाही. इंग्लंडमध्ये वंश परंपरेनं राजा निवडला जातो. तसं आपल्याकडं प्रौढ मताधिकार पद्धतीनं आपले प्रतिनिधी निवडत असतो. इंग्लंडमध्ये वंश परंपरेने म्हणजे त्याच घराण्यातील थोरल्या मुलाला राजपद मिळतं. परंतु इंग्लंडमध्ये असंही आहे की प्रोटेस्टंट पंथाचाच राजा गादीवर आला पाहिजे त्या घराण्यातील, आणि जर त्या राजाने दुसऱ्या पंथाच्या मुलीशी विवाह केला, असं उदाहरण घडलं इंग्लंडमध्ये. 8वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा, यानं कॅथलिक पंथाच्या मुलीशी विवाह केला, तर त्याला राजगादीवरून पदभ्रष्ट करण्यात आलं, त्याला राजगादी सोडावी लागली. तसं आपल्या देशात नाही. राजपद ही वंश परंपरेने नाही. आपल्या देशामध्ये राजेशाही पद्धती नाही, तर आपलं गणराज्य आहे. गणराज्य म्हणजे जनतेचं राज्य. जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधी देशाचा कारभार करतात, आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जर प्रबळ असेल तर राज्यकारभार करणाऱ्या सत्तारूढ पक्षावर बारीक नियंत्रण ठेवून, लक्ष ठेवून त्यांच्यातल्या उणिवा दाखवतो, आणि त्यांचा कारभार जर व्यवस्थित नसेल तर अविश्वासाचा ठराव आणून त्यांना पदभ्रष्टही करता येते. आणखी कुणाला काही शंका? मॅडम, भारतीय राज्यघटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय होते? ही जगातील लिखित स्वरूपाची प्रदीर्घ राज्यघटना आहे असं आपण म्हणतो. कारण अमेरिकेची राज्यघटना ही लिखित आहे, पण त्यात फक्त 6च कलमं आहेत. इतर देशांच्या राज्यघटना फार छोट्या आहेत. आपल्या देशाची जी राज्यघटना आहे 395 कलमं, 8 अनुच्छेद आणि 22 भागामध्ये विभागलेली होती आपली राज्यघटना. राज्यघटनेच्या ज्या विविध समित्या होत्या, त्यात सर्वात महत्वाची समिती होती मसुदा समिती. राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचं काम या समितीचं होतं, आणि त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांवर ही जबाबदारी सोपवलेली होती. त्यांच्या मदतीला आणखी 6 सदस्य होते. यांनी भारतभर फिरून वेगवेगळे प्रांत, भाषा, भौगोलिक विविधता बघून सर्वांसाठी उपयोगी पडेल अशी लिखित राज्यघटना लिहिली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार असं म्हटलं जातं, आणि म्हणूनच या कामामध्ये त्याचं योगदान फार महत्वाचं मानलं आहे. धर्मनिरपेक्षता हे भारतीय राज्यघटनेचं एक तत्व आहे, किंवा राज्यघटनेनं धर्मनिरपेक्षतेचं तत्व स्वीकारलेलं आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे आपल्या देशामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात, परंतु कोणत्याही धर्माला राजधर्माची मान्यता नाही. संविधानासमोर सर्व धर्म समान आहेत. वेगवेगळ्या धर्मातील लोकांना त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची आपल्या देशामध्ये परवानगी आहे, पूर्ण मोकळीक आहे. हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, इस्लाम असेल, शीख असेल, यहुदी असेल, पारशी असेल, या विविध धर्माचे लोक त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करतात, सण उत्सव साजरे करतात, त्यांच्या प्रार्थनास्थळी जातात. कुणीही कुणाला अडवत नाही. अगदी गुण्या गोविंदाने हे लोक राहू शकतात. त्याचं कारणच ते आहे की आपण धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे. कुणीच कुणाला धर्मावरून आडवं येणार नाही, किंवा धर्माच्या नावाखाली कोणताच अधिकार, मूलभूत अधिकार आपल्याला दिले
त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करता येत नाही. फक्त आपल्याच देशामध्ये हे आढळलं असतं. म्हणून आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे असं म्हणतो. आणखी कुणाला काही विचारायचंय? मॅडम, भारत अमेरिका या देशातील संविधानातील फरक काय आहे? डिसेंबरमध्ये तुम्ही बघितलं असेल, रोज रेडिओवर वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत होत्या. मोदी सरकारने 370 व कलम हटवलं, रद्द केले. भारतीय राज्यघटनेमध्ये 317 जे कलम होतं त्या कलमानुसार जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आलेला होता. विशेष दर्जा देण्यात आला होता म्हणजे त्या राज्यामध्ये त्यांची वेगळीच राज्यघटना होती. जम्मू काश्मीरमध्ये बाहेरच्या राज्यातील कुणाही व्यक्तीला जाऊन प्रॉपर्टी खरेदी करण्याचा अधिकार नव्हता. एखादा उद्योगधंदा सुरू करण्याचा अधिकार नव्हता. किंवा काश्मीरी मुलीशी विवाह करून तिला आपल्या राज्यात आणलं की त्या मुलीला वडिलोपार्जितचे अधिकार होते ते संपुष्टात यायचे. त्या मुलीचे स्वतंत्र दर्जा म्हणजे त्यांच्यापुरतेच काढले, त्यांची स्वतंत्र राज्यघटना. आणि मग ही गोष्ट स्वतंत्र भारताच्या दृष्टीनं हानिकारक होती. कारण आपण भारतामध्ये बघतो इतर जी राज्य आहेत, कुणीही कोणत्याही राज्यामध्ये जाऊन राहू शकतं, मालमत्ता धारण करू शकतं, उद्योग व्यवसाय सुरू करू शकतं. मग काश्मीरमध्येच का? आणि म्हणून ही गोष्ट देशाच्या प्रगतीला हानिकारक होती, इतरांवर अन्याय करणारी होती. शिवाय जम्मू काश्मीरमध्ये मुलींवरही अनेक निर्बंध होते. आणि म्हणून 317 जे कलम आहे आपल्या राज्यघटनेतील ते रद्द करून भारतातील इतर नागरिकांप्रमाणे, इतर घटक राज्याप्रमाणे जम्मू काश्मीरच्या लोकांनाही तेच अधिकार मिळणार. भारतीय राज्यघटनेनुसारच आता त्यांचा राज्यकारभार चालणार. आणखी कुणाला काही? मॅडम, संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, समानता इत्यादी दिलं, परंतु मला जाणून घ्यायचं आहे की संविधानाप्रती नागरिकांचे कर्तव्य काय आहे? भारतीय राज्यघटनेनं भारतीय नागरिकांना खूप अधिकार दिलेले आहेत, स्वातंत्र्य दिलेले आहे. त्या स्वातंत्र्याचा, त्या अधिकारांचा आपण उपभोग घेतो. प्रत्येक वेळी आपण कुठली गोष्ट म्हटलं की नाही हा माझा अधिकारच आहे, हे मला मिळालंच पाहिजे. परंतु त्या अधिकाराबरोबर आपलंही कर्तव्य आहे हे आपण अगदी विसरून जातो. उदाहरणार्थ, तुम्हाला शाळेत येण्याचा, शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, परंतु त्याबरोबर तुमचं कर्तव्य काय? चांगला अभ्यास करणं हे तुमचं विद्यार्थिनींचं कर्तव्य आहे. आपण राज्यघटनेने जे अधिकार दिलेत आपल्याला त्याचा उपयोग आपल्या उत्कर्षासाठी करायचाच आहे. पण आपल्या देशाप्रती, आपल्या राज्यघटनेप्रती आपली काही कर्तव्य आहेत. ती म्हणजे आपल्या देशाचं सार्वभौमत्व नेहमी टिकलं पाहिजे या दृष्टीनं आपण विचार करायचा. ज्या ज्या वेळी देशावर संकट येईल त्या त्यावेळी आपलं सर्वस्व, मग पैसा असेल किंवा आपल्याला फिजिकली सैन्यामध्ये भरती होण्याची वेळ आली असेल तर अशा वेळी आपण आपलं सर्वस्व आपल्या देशासाठी दिलं पाहिजे आणि देशाचं प्राणपणाने संरक्षण केलं पाहिजे. त्याचबरोबर आपली जी राष्ट्रीय स्मारकं आहेत, किल्ले असतील, मंदिरं असतील, त्याचं आपण रक्षण केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे. दुःखी पीडितांना आपण मदत केली पाहिजे, शेजाऱ्यावर प्रेम केलं पाहिजे आणि फक्त आपल्याच पोळीवर तूप न ओढता भुकेल्यांचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. ही आपली संस्कृती आहे. या दृष्टीनं प्रत्येक नागरिकाने विचार केला
संविधान हे कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? त्यावेळी मूळ संविधान इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेले होते. त्यानंतर हिंदी आणि आज आपण बघतो की संविधानामध्ये 22 भाषांना राजमान्यता मिळालेली आहे आणि त्या राज्याची जी प्रादेशिक भाषा आहे, जी राजभाषा आहे, मातृभाषा आहे, त्या मातृभाषेतून आज आपल्याला संविधानाच्या प्रती उपलब्ध आहे. पण मूळ संविधान मात्र इंग्रजी भाषेमधूनच लिहिलेलं आहे. हे भारताचं संविधानाच्या अनेक कॉपीज आहेत, प्रती आहेत, तुम्ही बघितलेल्या असतील. आणि ज्यांना आणखी जाणून घ्यायचं असेल संविधानाविषयी, त्या विद्यार्थिनींनी ग्रंथालयामध्ये जाऊन या संविधानाचा अभ्यास करावा आणि आदर्श नागरिक होण्यासाठी आपल्या घटनाकारांनी किती मेहनत घेऊन हे संविधान बनवलेलं आहे, हे संविधानाचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अतिशय बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख या संविधानामध्ये केलेला आहे. देशातील कोणतीच गोष्ट अशी नाही की ती गोष्ट संविधानामध्ये नमूद केलेली नाही. म्हणून सर्वांसाठी लागू होईल. सर्व जाती, धर्म, भाषा, पंथ, प्रदेश सर्वांसाठी लागू होईल असे हे संविधान आंबेडकरांनी लिहिलेले आहे, त्यांच्या समितीने लिहिलेले आहे. आणि वर्ष येतील जातील, परंतु ही जी संहिता आहे कायद्याची, हे जे आपले संविधान आहे, यामध्ये थोडेफार बदल होतील, पण खूप वर्षापर्यंत मानव जातीच्या कल्याणासाठी हे संविधान नक्कीच आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणून सर्वांनी याचा बारकाईने अभ्यास करणं फार गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, भारतीय संविधान म्हणजे काय याविषयी खरं तर जागरूक नागरिकाचं हे कर्तव्यच आहे की प्रत्येक भारतीय नागरिकानं, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या संविधानाचा अभ्यास करायला हवा आणि देशाप्रती आपली जी कर्तव्य आहेत ती प्रामाणिकपणे पार पाडायला हवी. संविधानाचं जे प्रास्ताविक आहे, दर सोमवारी आपण त्याचे सामुदायिक वाचन घेतोच, पण संविधानाचं प्रास्ताविक फक्त वाचण्यापुरतं नाही, ते आपल्या आचरणात आलं पाहिजे. ते गुण आपल्यामध्ये रुजले पाहिजेत. एक एक शब्द प्रास्ताविकामध्ये लिहिलेला जो एक एक शब्द आहे तो फार महत्वाचा शब्द आहे, तो अर्थपूर्ण शब्द आहे. त्याचा अर्थ समजावून घेऊन तुम्ही त्याचं वाचन केलं आणि आपल्या अंगी ते गुण उतरवले तर नक्कीच देशामध्ये कधीच भांडणं होणार नाही. जाती जातीमध्ये नाही, धर्माधर्मामध्ये नाही, अगदी गुण्या गोविंदाने सर्व समाजातील सर्व जातीची लोक भारतामध्ये नांदतील आणि देशाची प्रगती घडून आणली, त्यात अजिबात शंका नाही. संविधान के लिए तैयार हो गए, तैयार हो. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय
अधिकार